शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शिवसेनेचा. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय. धर्मवीर छत्रपती महाराज जय. हर हर महादेव. शेतकरी एकजुटीचा. शिवसाहेब तुम आगे बढ़ो, शिवसाहेब तुम आगे बढ़ो. अंतर केव्हा जरा छत्रपती शिवाजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या नालायक सरकारचा, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या नालायक सरकारचा. जय महाराष्ट्र. आज विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसेनेचं हे आंदोलन चालू आहे. गेल्या महिन्यामध्ये 2 तारखेला आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या तालुक्यामध्ये व आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या भागातून टेंबू गेलेला आहे त्या भागातील आमच्या शेतकरी बांधवांना या नालायक सरकारने पाणीपट्टी लावलेली आहे. ती कशी लावलेली आहे? एकरी 9,000 रुपये. एका एकरला आमच्या शेतकरी बांधवांना 9,000 रुपये एवढी पाणीपट्टी लावलेली आहे. आणि त्या अधिकाऱ्याला विचारायला गेला असता तो अधिकारी म्हणतोय की सरसकट शेतकरी एकरी 60 टन ऊस उत्पादन करतो म्हणून आम्ही 9,000 रुपये त्यांना पाणीपट्टी लावली. पण त्यांना आम्ही असं म्हटलं बाबा रे, सगळे शेतकरी कसे काय एकरी 60 टन ऊस उत्पादन करत असते? काही शेतकरी 100% 40% करत असते, 60% एवढे नाहीत ना करू शकत. तरी त्यांनी सांगितलं की तो वरचा जी आर आहे आम्ही तो लागू केला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपण गेल्या वेळी पत्रकार परिषदेमध्ये या मतदारसंघाचे आमदार त्यांनाही आपण विनंती केलेली की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घाला. आता निवडणुका होऊन बाकीचे जे काही राहिलेलं आहेत जिल्हा परिषद वगैरे नगरपालिका 2-2.5 महिने पण झाले नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती शेतकऱ्यांच्या वतीने अन्याय करायला चालू केला. मतदानापुरती तुम्हाला शेतकरी बांधव हवे. तुम्ही स्वतःला सांगताय या तालुक्याला या मतदारसंघाला आम्ही पाणी पुरवलं, काय काय तुम्ही नावं स्वतःला लावून घेताय. खऱ्या अर्थाने आज या शेतकरी बांधवांसाठी जे काही तुमच्या माध्यमातून आमदार म्हणून तुमची पहिली जबाबदारी आहे, तर या ज्या काही पाणीपट्टी तुमच्या माध्यमातून या शासनाच्या माध्यमातून जे काही लागू केले ते तातडीनं मागे घ्या. या जर मागे घेतलं नाही तर आज आमचा शेतकरी बांधव अक्षरशः सनदशील मार्गाने आजचं आंदोलन आहे. जर तुम्ही पाणीपट्टी जर मागे घेतली नाही तर आम्हाला आमदाराच्या घराबाहेर येऊन आंदोलन करायला लागेल. एवढाच आम्ही आपल्या माध्यमातून आमदारांना इशारा देतो. आपण जर यात आठवड्यात जर काही निर्णय घेतला नाही आणि हे लावलेले सगळे फेर आहे, अजून 6वा टप्पा पूर्ण नाही झाला, कशी काय पाणीपट्टी लावली होतो? अजून हा टेंबू प्रकल्प पूर्ण झाला नाही, सगळ्या गावांना पाणी पोचत नाही, तरी पण तुम्ही पाणीपट्टी लावला. कुठून भरणार आहे शेतकरी? आज तुम्ही बघा, आमचा शेतकरी सगळ्यात साध्या कुटुंबातला आहे. 9,000 रुपये तुम्ही जर एकरी लावत असाल तर आम्ही ते शांत बसणार नाही आणि ते खपून पण घेणार नाही. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी इथं संघर्ष करत आहोत. ज्या शेतकऱ्यांचे लाभदायक शेतकरी आहेत, लाभग्रस्त शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांवर अव्वाच्या सव्वा आणि जुळून करणारी जाच कशी पाणीपट्टी जी सरकारनं आकारली आहे ती आकारली गेलेली पाणीपट्टी त्वरित मागं घ्यावी. आणि हे सगळं करत असताना सरकारनं लक्षात घ्यावं की ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी मारक आहे की तारक आहे. आज तुम्ही म्हणताय की टेंबूचे जनक कोण असतो? जनक
शेतकऱ्यांच्या शेतातून गेली आहे, शेतकऱ्यांच्या क्षेत्रातून गेलेली आहे. काय शेतकऱ्यांना तर त्याचा मोबदलाही मिळालेला नाहीये. आणि असं असताना सुद्धा ज्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे त्या शेतकऱ्यांवरती अन्यायकारक जुलूम करणारी ही पाणीपट्टी लादली गेलेली आहे. असं करत असताना त्या शेतकऱ्यांचा कुठलाही विचार केलेला गेलेला नाही. बरं त्या शेतकऱ्यांचा तेवढा ऊस गेलाय का, त्याचं तेवढं क्षेत्र ओलिताखाली आलंय का, बरं त्या शेतकऱ्याचं तेवढं क्षेत्र आहे का? आज सरळ जर ही पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढवत असतील आणि त्यात काही वापरलेला शब्द म्हणजे बोजा. विचार करा, बोजा आमच्या जे सातबाऱ्यावर बोजा लावायचा अधिकार यांना आहे का? आज आमच्या सातबाऱ्यावर बोजा हे लावतात, आम्ही यांचं काही देणं आहे का? उलट आमचेच हे देणं आहेत. आम्ही त्यांच्यासाठी केलेले आहेत, त्यांना मोबदला दिलेला आहे. आज शेतकऱ्यांनी तिथं कुठलाही मोबदला घेतला नाही. अशा शेतकऱ्यांना सुद्धा विचारात घेतलं गेलेलं नाही आणि त्यांच्यावर अवकाशासह पाणीपट्टी लावून त्यांच्यावर जुलूम करण्यात येत आहे. अशा शेतकऱ्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीनं आज जे कोण प्रस्थापित असतील, सरांनी सांगितलं की जे निवडून नाही आलेत अशी लोक सुद्धा, मग तुम्ही नुसतं मतदानाच्या काळात तेवढं येऊन बोलत बसता का? आम्हाला मतं हवी, मतासाठी तुम्हाला फक्त जनता हवी आहे का? आज शेतकरी राजा म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्थेला शेती आहे. 70% शेतकरी असताना आज प्रत्येक वेळेला माझा शेतकरीच का भरला जातोय? आज तुम्ही विचार करा, कितीतरी मोठे व्यापारी आहेत, गुंड आहेत, कितीतरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, कितीतरी त्यांची रक्कम माफ केली आहे, त्यांची कर्ज माफ केली जातात. त्यांच्या याच्यावर कधी बोजा चढलाय का? त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढलाय का? त्यांच्या घरादारावर कधी बोजा चढलाय का? मग माझा शेतकरीच या पिळवणुकीचा हकदार का? आज माझा शेतकरी कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची पिळवणूक सहन करणार नाही आणि शिवसेना गप्पही बसणार नाही. आज शेतकऱ्यांना स्वतःची जमिनी दिलेली आहे तिथं. असं असताना सुद्धा जर शेतकऱ्यावर असा अन्यायकारक बोजा चढवला जात असेल तर आमची शिवसेना त्या बाबतीत कधीही गप्प बसणार नाही. आणि आमदार साहेबांनी नुसतं आमिष दाखवलं की आम्ही मिटिंग घेऊ आणि लग्नाचं निमित्त दाखवून त्यांनी ती मिटिंग कॅन्सल केली. हा कुठला प्रकार आहे? हा जरा शेतकऱ्यांना ब्रिटिश धरण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांनी असं करू नये. ज्या शेतकऱ्यांसाठी ते जनक म्हणून संबोधतात स्वतःला, त्यांनी जनकत्व त्याचा वापर करावा. जनकत्व आहे हे त्यांनी सिद्ध करावं. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जर ही पाणीपट्टी माघारी घेतली गेली नाही तर शेतकऱ्याचे आंदोलन पूर्ण तालुक्याभर अत्यंत तीव्र स्वरूपात केलं जाईल. एवढीच मी तर माहिती देते आणि थांबतो. जय दिवस, जय श्रीराम. शेतकरी एकजुटीचा आणि जय शिवाजी. नुकतीच टेंबू सिंचन उपसा यांनी पाणीपट्टी यादी गावोगावी जाहीर केली. माऊलीपासून ते शेवटचं गाव पाडळीपर्यंत त्यांनी पाणीपट्टी आकारणी जी केली आहे ती अतिशय जुलमी पद्धतीने पाणीपट्टी आकारण्यात आलेली आहे. मूळतः टेंबू सिंचन योजनेचा 6वा टप्पा हा पूर्ण शेतकऱ्यांचं मत आहे की तो अपूर्ण आहे, तो पूर्ण क्षमतेने सुरूच झाला नाही. मग सुरू झालेला नसताना तुम्ही शेतकऱ्यांच्या वरती पाणीपट्टी आकारणी मुळात करताच कशी? बरं, ती करता आकारणी तुम्ही ते जसं शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का? 9,700 रुपयाच्या आसपास एकरी त्यांनी पाणीपट्टी आकारणी केली आहे. जर आज शेतकऱ्यांचा एका एकरमध्ये होणारा खर्च, त्याची होणारी सगळी काही मशागत आहे किंवा त्याची स्वतःची मेहनत आहे, बी बियाणं आहे, लागवड आहे, हा खर्च विचारात घेता त्याला एकरी उत्पन्न 22 ते 23 क्विंटलचं पण येत नाही आणि तुम्ही त्याच्यावरती पाणीपट्टी आणखी जुलमी पद्धतीने आकारताय, तर ती सगळ्यात पहिली शिवसेनेची मागणी ही आहे की ही पाणीपट्टी आहे ती ताबडतोब मागे घ्यावी. दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही पूर्ण पाणी न झालं असताना कशा प्रकारे तुम्ही कारखान्यामध्ये पाणीपट्टी वळीत करून घेतली आहे, ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांची, सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटला परत फिरवली गेली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही पुढे जर भविष्यामध्ये जर पाणीपट्टी आकारणी करणार असाल, पूर्ण जर काम केलं असेल कम्प्लिशनचं, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दाखवून त्या पद्धतीची योजना पूर्ण झाल्याचं घोषित केलं तर जे ऊस आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहे, ह्या पिकांना जास्तीत जास्त आम्हाला एकरी 200 रुपये परवडणारी गोष्ट आहे. आणि गहू, ज्वारी, हरभरा यासाठी जास्तीत जास्त एका एकराला आम्ही 100 रुपये देऊ शकतो, इतकीच आमची ताकद आहे. शेतकरी हा अतिशय काय फार मोठी म्हणजे रक्कम कमवत आहे. हा जो काय राज्यकर्त्याचा आणि प्रशासनकर्त्याचा जो काय ग्रह झाला ना, तो आम्हाला त्यांच्या डोक्यातून काढून टाकायचा आहे. शेतकरी जनता 70% असताना त्यांची पिळवणूक वारंवार का होते? प्रत्येक प्रशासन ज्यावेळी निवडणुकीला उभं राहतं किंवा जे राज्यकर्ते उभे राहतात त्यावेळी ते शेतकऱ्यांचं आश्वासन देतात की आम्ही तुमच्या मागे उभं राहू. आज 1.5 महिना झाला ही पाणीपट्टी घोषित होत, एकही माणूस पुढे आले नाही. बॅलेट पेपरवरती 22 लोक उभे राहतात, सगळे जिंकले नाहीत. एक जिंकला पण बाकीचे 21 आहेत कुठे? जो जिंकला तोही नाही आहे आणि जे हारले तेही नाहीत. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठे? तर आम्ही आज स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या संघर्षासाठी पुढे आलेलो आहे आणि आम्ही ही पाणीपट्टी कुठल्याही परिस्थितीत लागू करून देणार नाही. मला प्रशासनाला, राज्यकर्त्यांना, त्यांच्या बडव्यांना हेच सांगायचं आहे की ही पाणीपट्टी तुम्ही गपगुमान मागे घ्या, नाहीतर येणाऱ्या प्रसंगाला तुम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला येणाऱ्या दिवसामध्ये सामोरं जावं लागेल.
जय हिंद जय महाराष्ट्र.